143व्या जयंतीनिमित्त श्री वि दा सावरकर यांच्या 143व्या जयंतीनिमित्त पंचांगी महत्त्व सांगत आहे. कारण हे पंचांग महत्त्व सांगण्याची आवश्यकता आहे म्हणून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. श्री पराभव नाम संवत्सर, श्री शालिवाहन शके 1948, श्री विक्रम संवत्सर 2082, श्री शिवसंवत 352-353, श्री इदुशीर शके 5128, नक्षत्र चित्रा, योग वरियान, करण 1 बालव, करण 2 कौलव, तूळ राशी चंद्र, मिथुन राशी गुरु, वृषभ राशी रवी, उत्तरायण, ग्रीष्म ऋतू, अधिक मास आला आहे, ज्येष्ठ मास, शुक्ल पक्ष, द्वादशी अशा या पंचांग शुभदिनी दिनी 143व्या श्री वि दा सावरकरांचा जयंती आलेली आहे. म्हणजेच आंग्ल महिना म्हणजे इंग्रजी महिना 28 मे 2026 गुरुवार आला आहे. या निमित्ताने त्यांच्या 143व्या जयंतीनिमित्त हिंदुस्थानचे क्रांतीसूर्य म्हणून ओळखले जाणारे 143वी जयंतीनिमित्त मी त्यांच्याबद्दल सांगण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यांचं जन्मस्थान, बालपण, शिक्षण, विवाह सोहळा, देशासाठी क्रांतिक विचारांचे मंथन. भगूर हे गाव नाशिकपासून 15 ते 16 किलोमीटर अंतर असलेले खेडे वजा शहर आहे. भगूर या शब्दाचे फोड माझ्या मते मी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तो असा की भ म्हणजे भगवंताचा वास, भगवंताच्या त्या ठिकाणी राहतो. गु म्हणजे गुरुचा सहवास, गुरु त्या ठिकाणी आहे तसा समज. र म्हणजे सूर्य, रवी, अंधाराचा नाश दूर करणारा. असा या गावात मराठी महिना वैशाख, कृष्ण पक्ष षष्टी शके 1805, आंग्ल महिना मे दिनांक 28/5/1883 सोमवार, वेळ रात्री 10 वाजता, शनिवार मध्ये सूर्य उगवला आणि म्हणजेच वीर सावरकर यांचा जन्म झाला. हिंदुस्थानचे भाग्य उदयास आले होते असे म्हणावे लागते. नाशिकजवळ भगूर नाशिक तपोवनी म्हणून ओळखली जाते. कारण श्रीरामचंद्र प्रभू पंचवटीत वास्तव्य त्यांच्या कमलचरणाने पवित्र झालेले शहर, तसेच श्री रामदास स्वामी यांनी तपोभूमी होती म्हणून नाशिक नगर पवित्र व पावन झाले आहे. आणि या नाशिक हे तपोभूमी आणि ही तपोभूमी तपश्चर्या भूमी म्हणून ओळखली जाते. जवळच भगूर गाव सावरकर यांचे गाव, त्यांचा जन्मस्थान होय. त्यांना तात्यासाहेब म्हणत असत, तात्या म्हणत असत. तात्याचा अर्थ म्हणजे ताबडतोब निर्णय व तक्रार न करता घेणे, म्हणजेच वि दा सावरकर होय. त्याग करण्यास आनंद वाटणारे, त्यागातील आनंद लुटणारे म्हणजेच तात्या सावरकर असं म्हणावं लागेल. तात्यासाहेबांनी आपल्या कार्यकर्तृत्वाच्या जोरावर भगूर हे गाव जागतिक पातळीवर पोहोचले आहे. त्या गावाचे नाव आठवले तर आजही शरीरात रोमांच उभे राहते. त्यांचा जन्म सोमवारी झाला होता म्हणून श्री शंकर भगवानाची कृपा त्यांना मिळाली होती असं समजायचं आपल्याला. त्यांच्या नामकरण झाले त्यावेळी त्यांचे नाव विनायक उर्फ तात्या ठेवण्यात आले. हे
दावे नाव आहे बघा, म्हणजे गणपती त्यांना प्रसन्न आहे असं म्हणायचं. प्रारंभी विनंती गुरु गणपती विद्या दया सागरा अज्ञानत्वरो निषुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा, असं गणपतीचं स्थान आहे. प्राथमिक शिक्षण भगूर येथे झाले. माध्यमिक शिक्षण नाशिक शिवाजी विद्यालयात झाले. बालपणापासून भारत मातेच्या स्वातंत्र्यतेचे विचार त्यांच्या मनात खेळू लागले. म्हणून त्यांनी स्वातंत्र्याचे विचार कुलस्वामी अष्टभुजा देवी समोर त्यांनी प्रतिज्ञा घेतली. स्वातंत्र्यासाठी लढा देणारे विचार मनात येऊ लागले. त्यामुळे त्यांना नाशिक येथील सहकार्यासोबत क्रांतिकारक विचारांचे मंथन सुरू झाले. जसे पौराणिक कथा समुद्रमंथनातून अमृत मिळाले होते, तसेच त्यांनी क्रांतिकारक विचारांचे मंथनापासून भारतभूमीला स्वातंत्र्याचे अमृत मिळाले होते असं समजायचं. दामोदर यांची पत्नी सौ राधाबाई, त्यांना गणेश उर्फ बाबा, विनायक उर्फ तात्या, नारायण उर्फ बाळ, बहीण माई, विख्यात भाऊ बहीण सावरकरांचे, म्हणजे तात्यासाहेब सावरकरांचे समजणारे निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई जसे समंजस होते, तसेच हे समंजस होते, संस्कारिक होते. 1901 साली लग्न झाले. त्यांचे सासरे श्री भाऊराव चिपळूणकर म्हणजेच रामचंद्र चिपळूणकर होय. त्यांची मुलगी यमुना, तिच्याशी विवाह झाला. यांना एकच मुलगी प्रभात, एकच मुलगा विश्वास. श्री शिवरामपंत परांजपे यांना क्रांतिकाराचे गुरु तात्यांनी मानले होते. म्हणजेच शिव आणि रामचंद्र या दोन्ही भगवंताचे आशीर्वाद मिळाले. पुणे येथे कार्याला प्रारंभ झाला. तात्यांना मित्राचे सहकार्य लाभले. क्रांतीला बळ मिळाले. तात्यांना चापेकर बंधू, मदनलाल धिंगरा, अनंत कानेरे हे क्रांतिकारी मित्र मिळाले. इंग्रजी अधिकाऱ्यांना कंठस्नान घातले. त्यामुळे सावरकरांना कष्ट दिले गेले. समुद्रबोटीतून जीव वाचविला, धाडसी योजना. इंग्रजी अधिकाऱ्यांना कंठस्नान घातले. त्यामुळे सावरकरांना कष्ट दिले गेले. समुद्रबोटीतून जीव वाचविला, धाडसी योजना, त्यागमय जीवन. अंदमानमध्ये कष्ट दिले गेले. कष्टमय जीवन पूर्ण झाले. नंतर त्यांनी सामाजिक कार्य देशासाठी केले. त्याग आणि परिश्रमातून आकाराला आलेले तुमचे आयुष्य एखाद्या वटवृक्षासारखे प्रेमळ आणि कृतार्थ आहे. करुणा हा गुण तुमच्याजवळ होता, कारण तुम्ही वरिष्ठांचा आदर मान ठेवत, कनिष्ठाची सन्मानाने वागत आणि सहकार्याची आपुलकीने वागत असत. माणुसकी हाच तुमचा खरा धर्म होता. आज आपल्याला आपले अंतरंग ओळखण्याची गरज आहे. ते अंतरंग म्हणजे सावरकरांच्या मधून निवडालेले अंतरंग, जे आपल्या जीवनाला आवश्यक करण्याची प्रयत्न आपण केला पाहिजे. त्यांच्या कल्पकतेच्या श्रमाला ओळखले आहेत, आपण ओळखायचे आहे. म्हणून आम्ही भारतीयांनी आपले ज्ञान त्यांचे ज्ञान आपल्या जीवनात उपयोगात आणू. आता त्यांनी काय केलं बघा, त्यांनी आपले कर्तृत्वाला, कल्पकतेच्या कामाला आम्ही सर्व भारतीय त्यांना प्रणाम करतो. सहकार्याची आवड, धार्मिक वृत्तीची भाव, धार्मिक कर्मे, निस्वार्थी सेवा, परोपकार, स्वावलंबी, शिस्त, निरंकार वृत्ती, सहनशीलता, कठोर परिश्रम, संयम, जिद्द, प्रामाणिकपणे कष्ट करणे, अशा 4 सूत्रांचा जीवनात वापर
केलेले आपण होतात. हे 4 सूत्र आम्ही आपल्या 143व्या जयंतीनिमित्त आमच्या अंगणात आणू हे या ठिकाणी सांगण्याचा मी प्रयत्न करतो आहे. म्हणून ही 143वी जयंतीमध्ये आपल्याला जे मिळालेलं आहे ते असे की त्यांचा पुन्हा सांगतो, पहिले सांगितलेलं आहे, पुन्हा एकदा सांगतो. तात्या असं नाव आहे त्यांचं. म्हणजे ताबडतोब निर्णय, तक्रार न करता घेणे, म्हणजेच विदा सावरकर होते. त्याग करण्यात आनंद मानणारे, देहत्यागिता कीर्ती मागे उरावी, मना सज्जना हेची क्रिया धरावी, मना चंदनाचे परित्वाज जावे, परी अंतरी साज विचार राहावं. हे तात्यासाहेबांचं होतं, म्हणून या ठिकाणी हे आठवलं गेलेलं आहे. म्हणून तात्याचा अर्थ माझ्याप्रमाणे मी करण्याचा प्रयत्न केलेला आहे या ठिकाणी. म्हणून आज पुन्हा एकदा सांगतो, आज आपल्याला आपले अंतरंग ओळखण्याची खरी गरज आहे. आणि ते अंतरंग आपण 143व्या जयंतीनिमित्त सावरकरांच्या आणि त्यांनी केलेले 4 सूत्र, याचा उपयोग आपण आपल्या जीवनामध्ये करण्याचा आपण प्रयत्न करावे. ते 4 सूत्र म्हणजे धार्मिक कर्मे, निस्वार्थ सेवा, परोपकार, स्वावलंबी, शिस्त, निरहंकारी वृत्ती, सहनशीलता, कठोर परिश्रम, संयम, जिद्द, प्रामाणिकपणे कष्ट करणे. या 4 सूत्रांचा वापर आम्ही करण्याचा प्रयत्न करू, म्हणजेच 143वी जयंती साजरी केल्यासारखे होईल, असे आमचे समाधान होईल असे मला वाटते. म्हणून आपण या ठिकाणी असे म्हणूया की आपण सगळं मना सज्जना भक्ती पंथेसी जावे, तरी श्रीहरी पाहावी जे तुझे. मना सज्जना भक्ती पंथेसी जावे, तरी श्रीहरी पाहावी जे तुझे. मनी निंदते सर्व सोडून द्यावे, ननी विंदते सर्व भावे करावे. असं आपण सावरकराच्या जीवनातून घेण्याला महत्त्व देऊया. वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम. भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय. लेखनाधार मी घेतलेला आहे आदिती अनंत सावरकर आणि तसेच होते वीर सावरकर अकोला. आणि संकलन विजय कुलकर्णी, रेणू गाणकर, डाबकिरूड अकोला हे केल्याचा प्रयत्न केला आहे. मी सावरकरांच्या 143व्या जयंतीनिमित्त थोडा सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. या प्रयत्नामध्ये जर काही चूक झाली असेल किंवा आपण त्यात कारण आपण त्याच्याशी सहमत झालो पाहिजे. म्हणून कारण पृथ्वीवर असं आपल्याला सांगता येईल की जयंतीनिमित्त 143व्या जयंतीनिमित्त आपल्याला सांगावे, पृथ्वीवर जन्म घेणे ही नैसर्गिक बाब आहे. परंतु जन्म घेतल्यानंतर कर्तव्याची जाणीव, जबाबदारी सांभाळणे हे मानवतेला धरून आहे. आम्ही आणि तात्या आपण ही जबाबदारी, जाणीव उत्तम प्रकारे सांभाळली आहे. ही हातोटी कला तुम्हाला तुमच्या रूपाने पाहावयास मिळते. आम्ही ते नेहमी करू. सावरकरांना तुम्हाला हे मिळालेलं आहे परमेश्वराकडून. कोणचे? ती हातोटी आम्ही आमच्या जीवनामध्ये आणण्याचा प्रयत्न करू. असं म्हणून आपल्याला या ठिकाणी आपल्या कर्तृत्वाला, आपल्या कल्पकतेच्या श्रमाला मनपूर्वक शतशः परिणाम करतो. आपण सर्वांच्या भावनेला जपून हे कर्म केले आहे याचा आम्हास अभिमान वाटतो. असा आता अभिमान. जय. वंदे मातरम, वंदे मातरम. भारत माता की जय, भारत माता की जय.